हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। बऱ्याच अंशी विद्यार्थी मित्रांनो तुमची आणि माझी आता ओळख झालेली आहे, पण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक विनंती करतो की आपलं चॅनल डे बाय डे चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहे, तुमचं प्रेम वाढतंय, आमची जबाबदारी वाढते आहे। तर यासाठी नक्कीच काय करा की एकदा आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका, कारण हा तुमचा प्रतिसाद आम्हाला नव्या जबाबदारीने पुढे यायला भाग पाडतो। तर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर बीएससी ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामध्ये 10 जुलैपासून तर 25 जुलैपर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना चुकत आहेत, ज्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी अपलोड होत नाहीये। मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी माहिती दिली होती की कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट जर अपलोड होत नसेल तर तुम्हाला डेट कोणती टाकायची आहे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नसेल किंवा स्क्रुटिनी होत नसेल तर त्यासाठी घाबरण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, कुठल्याही एफसी सेंटरला जाण्याची गरज नाही, तर ते ऑनलाईन स्क्रुटिनी होणार आहे। त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय की कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना कास्टवरचा नंबर कुठला टाकायचा किंवा व्हॅलिडिटी रिसिप्टवरचा नंबर कुठला टाकायचा, याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी परेशान आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी जवळपास 15 व्हिडिओ त्या पोस्टवरती टाकलेले आहेत की बाबांनो, ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर 6% ॲडिशनल रिझर्वेशन आहे आणि 7-12 असेल तर त्याला 12% वाढतात। त्यासाठी सुद्धा बरेचसे विद्यार्थी अजूनही परेशान आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅपेवाल्यांनी चूक केल्यामुळे त्यांचे फॉर्म होल्डवरती आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत। तर यासाठी एकमेव छत महाराष्ट्रामध्ये जर उपलब्ध असेल तर ते म्हणजे शिक्षाश्री एज्युकेअर, जे की मागच्या 10 वर्षापासून तुमचं ॲडमिशन करण्यामध्ये, कन्फर्म ॲडमिशन, शुअर ॲडमिशन आणि ट्रान्सपरंट ॲडमिशन करण्यामध्ये आपण हातखंडा ठेवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर काउन्सिलिंग बॅच जॉईन करण्याची तुमची इच्छा असेल तर मोजके सीट शिल्लक आहेत, ज्याद्वारे तुम्ही अजूनही फोन करून किंवा ॲप्लिकेशनमधून तुम्ही शिक्षाश्री एज्युकेअरच्या माध्यमातून काउन्सिलिंग बॅच जॉईन करू शकतात आणि आपल्या मनात हवं असलेलं ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी कुठलंही कॉलेज तुम्ही मिळवून घेऊ शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किती पर्सेंटाईलवरती तुम्हाला कॉलेज कुठलं मिळणार आहे। तर तुम्ही म्हणणार सर हा व्हिडिओ फार लवकर येतोय, नक्कीच हा व्हिडिओ थोडासा आपण यावर्षी लवकर टाकतो। त्याचं कारण असं विद्यार्थी मित्रांनो की ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, 25 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्यासाठी अजून मुदत आहे। आता याची पुढची प्रोसेस काय असेल की 25 जुलैला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होईल, बरोबर आहे। म्हणजे तुमची एक ग्रीव्हन्स पोर्टलनुसार तुमचे काही डॉक्युमेंट्स, काही त्रुटी आहेत का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी पाहणी केलं जाईल। मग ग्रीव्हन्सेस तुम्ही अपलोड केले, आता ग्रीव्हन्सेसमध्ये काय होईल की तुमचे जे काय डॉक्युमेंट्स बाकी आहेत, समजा काही विद्यार्थ्यांनी 7-12 चुकीचा अपलोड केला असेल तर तो तुम्ही ग्रीव्हन्समध्ये अपलोड करून घ्या। जर काही विद्यार्थ्यांचं एजी सर्टिफिकेट, ज्याला आपण म्हणतो शेतकरी असल्यास दाखल्याचं, फक्त तुम्ही पावती लावली होती तर ती पावतीची तुम्ही मिळालेल्या एजी सर्टिफिकेट तुम्ही या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये अपलोड करून घ्या। ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी यायची राहिली होती, आता त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आलेली असेल, त्या विद्यार्थ्यांनी या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये व्हॅलिडिटी सुद्धा अपलोड करून घ्यायची आहे। जे काय तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असेल ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही ग्रीव्हन्समध्ये टाकू शकतात। त्यानंतर पुढची प्रोसेस असते की तुम्हाला प्रेफरन्स राऊंड भरायचे असतात। काय करायचे असतात? चॉईस फिलिंग, किंवा आपण त्याला प्रेफरन्स राऊंड म्हणत असतो। आता चॉईस फिलिंगमध्ये काय काळजी घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलोय की बाबांनो, कुठल्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला जे काय पर्सेंटाईल असेल त्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळतंय याची काळजी घ्यायची आहे। प्रामुख्याने मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं की मागच्या वर्षी आपल्याकडे एक विद्यार्थी 99.40 पर्सेंटाईलवाला एक विद्यार्थी ॲडमिट झाला होता काउन्सिलिंग बॅचमध्ये। तो ॲडमिट केव्हा झाला तर जेव्हा त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरून चॉईस फिलिंग नंतर पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा त्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं नाही पुण्याचं। कारण काय की ज्या वेळेला 99.40 आणि टोटल त्याचे क्रॉप सायन्स वगैरे होतं, कारण तो अगोदरच विलिंग विद्यार्थी होता, 119.40 20 पर्सेंटाईल त्याचे वाढलेले होते, तर 119.40 वर सुद्धा त्याला पुणे कॉलेज मिळालं नाही। त्याला कारण असं होतं की प्रेफरन्स चॉईस फिलिंग करताना त्याच्याकडनं अगोदर जे काही कॉलेज टाकायला पाहिजेत किंवा पुणे सीओए पुणे त्याला हवं होतं तर सीओए पुणे टाकायला पाहिजे होतं, तर ते टाकलं नाही आणि कॉलेज कोडनुसार त्याच्याकडून चूक झाल्यामुळं त्याचं दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन झालं। फर्स्ट राऊंड नंतर तो ॲडमिट झाला आपल्याकडे, सेकंड राऊंडला आपण फर्स्ट प्रेफरन्स त्याचं पुणे टाकलं, सेकंड राऊंडला त्याला कॉलेज मिळालं। अशा काही छोट्या छोट्या चुका असतात ज्यामुळे तुमच्या हातातलं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलमुळे विद्यार्थी मित्रांनो मिळत नाही। तर यासाठी आजचा जो आपला व्हिडिओ आहे की कुठल्या पर्सेंटाईलवर किती पर्सेंटेजवर कुठलं कॉलेज मिळेल, यासाठी आपण कॅप 2 जे काही दुसरा राऊंड झालेला होता त्या दुसऱ्या राऊंडवरतीच कॅप 2 ठरतो आणि त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन मिळतात मित्रांनो। आता तुम्ही काळजी घ्यायची की आपले पर्सेंटाईल जे आहेत ते ॲग्रिगेट पर्सेंटाईल घ्यायचे आहेत। ॲग्रिगेट पर्सेंटाईल म्हणजे कोणते की जे तुमचे पर्सेंटाईल आहेत ज्यामध्ये 7-12 वगैरे सगळं मिळून तुमचे टोटल पर्सेंटाईल जे आहेत त्या आउट ऑफ 120
या 120 पर्सेंटाईल पैकी तुम्हाला किती मिळतात, समजा तुमचे 98 असतील 7-12 वगैरे मिळून, तर या पर्सेंटाईल वरती तुम्हाला तुमचा कट ऑफ बघायचा आहे. आता कट ऑफ कसं बघायचं आहे किंवा तुम्हाला कॉलेज कुठलं मिळणार आहे, तर या ठिकाणी बघा एक कॉलेज वाईज आपण या ठिकाणी थोडासा रिव्ह्यू घेणार आहेत. तुम्हाला ही कट ऑफची लिस्ट आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये सुद्धा मिळते, त्यानुसार तुमचा प्रेफरन्स सेट करून दिला जातो. तर या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण पुण्याचं टॉपचं कॉलेज म्हणतो, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे शिवाजीनगर, हे शिवाजीनगरचं कॉलेजचं कट ऑफ लास्ट मेरिट कट ऑफ आहे EWS कॅटेगरीसाठी. ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की 109 पर्सेंटाईल म्हणजेच जवळपास 110 पर्सेंटाईलवरती EWS साठी पुणे कॉलेज मिळालेलं आहे. या पर्सेंटाईलवर तुम्हाला कॉलेज मिळू शकतं, ही शाश्वती मी तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो. आता कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे ओपन FF कोट्यासाठी, बरोबर आहे, फ्रीडम फायटर ज्याला आपण म्हणतो, या फ्रीडम फायटर कोट्यासाठी नॉट अलॉटेड सीट. एखादा विद्यार्थी जर तुम्ही फ्रीडम फायटर असाल तर तुम्हाला ते सीट नक्की मिळेल. आता ओपन जनरल EM कोटा U कोटा या गोष्टी तुम्हाला आता माहीत झाल्या असेल. EM कोट्याचं पहिल्या नंबरचं सीट मिळालं 119.38 पर्सेंटाईलवर पुणे कॉलेजचं. त्यानंतर SC कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेडचं त्यालाही सुद्धा सीट अलॉट झालं नाही. OBC जनरलचं त्याला 113 पर्सेंटाईलवरती सीट मिळाली विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सिटी बॉईज कोट्यातून. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला 113-115 पर्यंत जर पर्सेंटाईल असेल, तुम्ही OBC मधून MPQ U कोट्यातून जर असाल तर तुम्हाला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे हे डोळे लावून मिळणार आहे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही कॉलेजच्या भ्रमात जाऊ नका. पुढे जाऊन SCBC जे नव्यानं आरक्षण मिळालंय मराठा कुणबी प्रवर्गासाठी, त्यासाठी U कोट्यातून बॉईजसाठी 116 वरती ते मेरिट तुम्हाला पाहायला मिळतं. 116 जर असेल तर तुम्हाला SCBC प्रवर्गातून पुणे कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर पुढचं मेरिट आहे बघा EWS PAP ओपन डिफेन्स पर्सन ओपन FF यांना 110 पर्सेंटाईल पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मेरिट मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता त्यानंतर आपण पुढचं कॉलेज बघूया किंवा पुढचे मेरिट थोडेसे बघूयात की पुणे कॉलेजसाठी जे आहेत त्याच्यामध्ये जनरल U बोथ त्यासाठी 115 साठी लागले बघा. U कोट्यासाठी किती 115चं पुणे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. आता आपल्याकडे यावर्षी 99.60चं पार्थ मेटकर नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 100% पुणे कॉलेज आम्ही मिळवून देणार आहे. तर हे असतं की तुम्ही या याच्यानुसार सगळा अभ्यास करायचा असतो. आता पुढे जाऊन 2 नंबरचं जे कॉलेज येतं महाराष्ट्रात सेकंड टॉप. आता बरेचसे युट्यूबर्स आहेत, काही लोक म्हणतात की महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस. आता त्यांचा काय उद्देश असतो मला माहिती नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु महाराष्ट्रातले टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस पैकी जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे झाली तर 1 नंबरवरती शिवाजीनगर पुणे, दुसऱ्या क्रमांकावरती कोल्हापूर कॉलेज, तिसऱ्या क्रमांकावरती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला जे की विद्यापीठामध्ये आहे, चौथ्या क्रमांकावरती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी, त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे आणि त्यानंतर शेवटचं कॉलेज येतं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती. असे गव्हर्नमेंटचे टॉपचे कॉलेजेस विद्यार्थी मित्रांनो. प्रायव्हेट टॉप कॉलेजेसमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात टॉपवरती येतं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, दुसऱ्या क्रमांकावरती येतं कृषी महाविद्यालय KK वाघ नाशिक, तिसऱ्या क्रमांकावरती ते MGM नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गांधीली औरंगाबाद जिथे की आम्ही काम करतो. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कांचनवाडी आहे, त्यानंतर खरवते दैवलीचं आणि चिपळूणचे असे टॉपचे कॉलेजेस आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्सेस टाकू शकतात ज्याद्वारे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल. आता पुढे जाऊन आपल्याला जर कोल्हापूर कॉलेजचं कट ऑफ बघायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी बघा की मागच्या वर्षी किती पर्सेंटाईलवर कुठल्या मेरिटसाठी किंवा कुठल्या कॅटेगरीसाठी कॉलेज मिळालं ते आपण सर्वप्रथम पाहूया. SC कॅटेगरीसाठी जनरल कोट्यातून M कोटा, M म्हणजे महाराष्ट्र कोटा, बोथसाठी त्यांना एक सीट मिळालं 106 पर्सेंटाईलवर. SC कॅटेगरीसाठी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर शाहू महाराज कॉलेज. ओके. त्यानंतर ST कॅटेगरीला किती मिळालं सर, तर M कोट्यासाठी 98% फक्त 98% तुमचा ॲग्रिगेट स्कोर आहे. पुन्हा एकदा सांगतो की ॲग्रिगेट स्कोर आहे. त्यानंतर EWS फिमेलसाठी M कोट्यातून किती मिळालं सर, तर 95.56%. ओपन PAP नॉट अलॉटेड, ओपन FF नॉट अलॉटेड. प्रोजेक्ट अफेक्टेडचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल विद्यार्थी मित्रांनो त्यावर तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं कारण तिथं सीट अलॉकेट होत नाही. तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आपण पाहिलंय. पुढे जाऊन जर याच्यामध्ये पाहायला झालं आपण तर ओपन अदर स्टेटचं कोट्यात सुद्धा नॉट अलॉटेड आहे. ओपन जनरल त्यासाठी नॉट अलॉटेड. ओपन जनरल M कोटा फिमेलसाठी 116 वरती कोल्हापूर कॉलेज लागलेलं आहे. आता अशा प्रकारे गव्हर्नमेंट कॉलेजेस वेगवेगळे आहेत. आता शाहू महाराज कॉलेजचं आपण पाहिलं या ठिकाणी ओपन OR मध्ये जर पाहिलं किंवा U कोट्यात जर पाहिलं तर त्या ठिकाणी नॉट अलॉटेड, बट बोथसाठी 111 वरती कोल्हापूर कॉलेज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जे धुळे कॉलेज आहे महाराष्ट्रातलं 3 नंबरचं कॉलेज जे की धुळे कॉलेज आहे
तर NTB साठी जनरलसाठी नॉट अलॉटेड सीट्स आहेत, परंतु ओबीसी साठी सीट अलॉट केलात ते 103% वर, म्हणजे धुळे कॉलेज तुम्हाला 103 वर सुद्धा मिळू शकतं. बरोबर आहे. आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजेस. असे गव्हर्नमेंट कॉलेजचा अशाच प्रकारचं कटअप आपल्याला पाहायला मिळतंय. पण समजा तुम्ही जर म्हटलं सर आम्हाला एखादं प्रायव्हेट कॉलेजचं दाखवा किंवा प्रायव्हेट कॉलेजचं एखादी सर्च करून द्या सर की ज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज आम्हाला पाहायचंय, तर समजा आपण बारामतीचं बघूयात की बारामती कॉलेजचं कटअप किती आहे ते तुम्ही बघू शकतात. बारामतीचा कशा पद्धतीनं कटअप राहील त्यावरती आपण थोडंसं प्रकाश टाकूयात. त्यानंतर तुम्ही म्हणलात तर एखादं प्रायव्हेट कॉलेज आपण त्यामध्ये बघू शकतो अजून. आता इथं बघा डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती आहे. बरोबर आहे. तर या बारामतीचं कटअप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, ज्यामध्ये SC कॅटेगरीसाठी 106% वर बारामती कॉलेज मिळालेले आहे. ST कॅटेगरीसाठी नॉट अलॉटेड सीट आहेत. OBC साठी 108 वर बारामती मिळालंय. शिवाय SCBC ला सुद्धा 108 वरती मिळालंय. अशा पद्धतीनं हे आपल्याला कॉलेज बारामतीचं मिळून जाईल. 108% OBC ओपन असेल तर मिळेल. आता समजा तुम्हाला जर MGMचं ॲग्रिकल्चर कॉलेज विषयी माहिती पाहिजे असेल तर MGMचं ॲग्रिकल्चर कॉलेज जे की तुम्हाला मी सांगितलं की महाराष्ट्रातलं टॉपच्या A ग्रेड कॉलेजमध्ये MGMचं ॲग्रिकल्चर कॉलेज येतंय. तर त्या ठिकाणी तुम्ही आपण सर्च करून बघू शकतो की MGM कॉलेजचा कटअप किती गेलाय मागच्या वर्षी. बरोबर आहे. MGM नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, ज्याला पुरी कमिटीचा राज्यपाल कमिटीचा अ दर्जा मिळालेला आहे. विद्यापीठाचा अ दर्जा वेगळा, राज्यपाल कमिटीचा दर्जा वेगळा, NAC ॲक्रेडिटेशन वेगळं आणि ICAR ॲक्रेडिटेशन वेगळं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती असेल की हे सगळे ग्रेडिंग बघूनच तुम्ही काय करायचंय, कॉलेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता MGMचं जे नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहे याच्यासाठी जर आपण इथं पाहिलं तर एक मिनिट, कटअप जो आहे तो SC कॅटेगरीसाठी 74.89चा कटअप आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं त्याचे कटअप्स आहेत. आणि जर ओपन कॅटेगरीचं जर बघितलं तर ओपन कॅटेगरीचा MGMचा कटअप जो आहे, ओपन म्हणा किंवा SCBC म्हणा, तर त्याचे कटअप हे 80-85 पर्यंत जातात. परंतु SC कॅटेगरीचं 65 अँड अबोव वरती मिळतं. ST कॅटेगरी जर असेल, ST साठी जवळपास 65 ते 70च्या दरम्यान कटअप जातो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एक कटअपची लिस्ट असते. यानुसार तुम्ही आपला जो कटअप आहे त्या कटअपनुसार कॉलेज सिलेक्ट करा, त्यानुसार आपलं ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कटअपची लिस्ट आपल्या काउन्सिलिंग बॅचमधील विद्यार्थ्यांना आपण देत असतो. तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही सुद्धा काउन्सिलिंग जॉईन करू शकतात किंवा कटअप लिस्ट मागून तुम्हाला कटअप दिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की कुठल्याही प्रकारे नेट कॅफेवरती जाऊन प्रेफरन्स फॉर्म भरताना चूक करू नका. कॉलेज कोड व्यवस्थित बघा, कॉलेजची माहिती व्यवस्थित बघा आणि नंतरच कॉलेज कोड सेटअप करायचा आहे. कारण आज केलेली एक चूक तुम्हाला भविष्यामध्ये फार महत्त्वाची आणि फार मोठी चूक होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या, ॲडमिशन व्यवस्थित करा, फॉर्म व्यवस्थित फिलअप करा आणि काही अडचण आली तर शेळके सर तुमच्या मदतीसाठी नक्की आहे, फोन करा. आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी तत्पर आहे. थँक्यू सो मच. थांब.